यशवंतजी दळवी साहेब कल्याण पंचायत समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते प्रथमतः स्वीट बॉक्स आपण देतो। तदनंतर प्रकाशजी दळवी साहेब उपसरपंच ज्यांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देतो। तदनंतर सुनील दळवी माजी सरपंच साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कुकी सेलिब्रेशन हे देणार आहोत आपण, धन्यवाद। तदनंतर आशा नारायण दळवे मॅडम विद्यमान सरपंच ज्यांच्या शुभ हस्ते आकर्षक असं टी शर्ट आपण या खेळाडूला देतो। तदनंतर प्रकाशजी दळवी साहेब उपसरपंच ज्यांच्याच शुभ हस्ते आपण पुन्हा एकदा आकर्षक असं कोल्ड ड्रिंक्स जे मात्र देतो। सर्व मान्यवरांचं मनापासून आभार। ट्रॉफी नितेश सर, ट्रॉफी ओके नंतर दिली जाईल ट्रॉफी थोड्या वेळामध्ये। ओ टू कमेंट्री बॉक्स, धन्यवाद। चालू करा मॅच ताबडतोब। सन्माननीय शशिकांत जाधव साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपणास विनंती आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे। त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय नलिनी संदीप देशमुख मॅडमांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। देशमुख मॅडम आपलं देखील सहर्ष स्वागत। त्याचबरोबर ज्योत्स्ना सचिन दळवी मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। फायनलच्या आधीची फायनल अर्थात सेमी फायनल, काय फटका खेळ आहेत। खरतर टीम जय जलेश्वर वाडेगर विपक्ष आरसीसी राया या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। खूप साऱ्या मान्यवरांची मांदियाळी या मुख्य मंचावर असताना तुम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद होताना पाहायला मिळतोय। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळाबा, पाव्यातला सूरज ऐसा ओठांवरी ओगळाबा, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा आरंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळाबा। चांगली मॅच, ओव्हरपिच बॉल होता, समोरच्या दिशेला फटका चांगला आहे। ऑन द राईट खेळणे याला म्हणतात। एक टप्पा घेऊन बॉल निघून गेलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। जय जलेश्वर संघाला धावा मिळतील 4। आलेला हा दर्जेदार स्ट्रोक चौकार। राया संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे। बॅक टू बॅक 3 विकेट जर मिळवल्या तर लोमनजी कुंगले साहेब यांच्याकडनं राया संघाच्या गोलंदाजांना तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते जमा देखील झालेलं आहे। जय जलेश्वर वाडेगर संघाच्या वतीने सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल। बॅकपोर्टवर ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु जितका चांगला फटका तितका चांगलं क्षेत्ररक्षण चित्त्याच्या चपळाईनं फेकी देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि फलंदाज होईल बाद। आवश्यकता होती का हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये विचारावा लागेल। बॅटिंग करणारी टीम जय जलेश्वर वाडेगर संघाला धक्का लागेल। 440 चा करंट, विकेट क्रमांक 1। बॅट्समन सर्वेश पाटील मैदानाच्या आतमध्ये, पण एक मात्र जमेची बाजू वारंवार राहील। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड। अनुभवाचा भरणा असणारा खेळाडू बॅट्समन सिद्धू पाटील तो मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत दाखल आहे तोपर्यंत जय जलेश्वर वाडेगर संघाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे। खूप मोठी भिंत आहे आणि अनुभवाच्या बळावर कशी बॅटिंग करावी, धावा कशा बनवाव्या या सगळ्या गोष्टींची समीकरण आजतागायत या खेळाडूंनी अनेक मैदानांवर भूतकाळ, वर्तमान काळ आणि येणारा भविष्यकाळ देखील गाजवला जाईल, शंका नाही। बॅट्समन सिद्धू पाटील
फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक, क्रिकेटची नजाकत आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि बॉल निघून गेलाय. कव्हर स्वीपर, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं नवसंजीवनी प्राप्त, चौकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम जय जलेश्वर वाडेकर या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 14 धावा. सुरुवात चांगली आहे पण विसरून चालणार नाही. मागील मॅच जे आरसीसी राया संघानं जरीमरी तिसगाव संघाच्या विरोधात 61 धावांची आवश्यकता असताना मी तर म्हणेन 2 ते 3 बॉल राखून तो सामना आरसीसी राया संघानं जिंकला होता. म्हणजे या मॅच मध्ये किती धावा बनवायच्या हे विचार करून बॅटिंग करावी लागेल जय जलेश्वर वाडेकर या संघाला. पहिल्या विकेटचं पतन. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धावा. दुसऱ्या षटकासाठी खरतर आरसीसी राया संघाच्या वतीने गोलंदाज सज्ज आहेत. माहीत चला मित्रांनो, घाई करा, वेळ नाही आपल्याकडे, कारण तब्बल 1 परिपूर्ण सामना यानंतर खेळवायचे आणि 5 वाजून 11 मिनिटे झाले. त्याची नोंद आपण ठेवा. कोणत्याही प्रकारचा विचार करायला वेळ नाही आहे. टीम मीटिंग साठी देखील वेळ नाही आहे. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 हा थरार, ही श्याम संध्या येणारी सायंकाळ कोणासाठी आशीर्वाद ठरेल हे देखील पाहणे या मॅच मध्ये गरजेचं आहे. स्वप्नांच्या पाठीमागे धावलो मी, मजवरी आघात झाला. स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही हा सावलीशी संवाद झाला आणि हा संवाद कोणाच्या बाजूने वर्णनीय ठरेल पाहणं गरजेचं आहे. एंड ऑफ दिस ओव्हर अँड स्कोर मूव्ह ऑन 40 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी माईज नावाच्या गोलंदाजावर. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ऑन अ बॉलिंग ट्रॅक, राईट आर्म वर द विकेट. हा टॅकर बॉल फुल करत असताना बॉल थेट निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय जलेश्वर, षटकार. किल्ल्याचा सहवास आम्हाला देखील लाभलाय. आम्ही देखील आमचं शिवरीय गाजू आणि सांगणारी बॅटिंग करत असताना टीम जय जलेश्वर वाडे खऱ्या अर्थानं अतुल भोईर बाद झाले. त्यानंतर संपूर्ण दारोमदार संपूर्ण जबाबदारी बॅट्समन सिद्धू पाटील आणि बॅट्समन सर्वेश पाटील या दोनही फलंदाजांच्या खांद्यावर आहे. पण कौतुक करेल सिद्धू पाटील नावाच्या खेळाडूचे. 5 चेंडू खेळले, 3 चौका ठोकले आणि त्याच्याच पावलावर पाऊल सर्वेश पाटील, यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. पुन्हा एकदा ओ माय गुडनेस, व्हॉट अन अमेजिंग शॉट इट वॉज. बॅट्समन सर्वेश पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक तडाखा, कडक षटकार. सर्वेश पाटीलने गोलंदाजांचे मनसुबे ओळखले आणि आता स्वप्न उद्ध्वस्त करणारी बॅटिंग ती देखील आरसीसी राया संघाच्या विरोधात. मैदानाच्या आतमध्ये रंग उधळताना ही जय जलेश्वर वाडेकर संघाची रन मशीन बॅट्समन सर्वेश पाटील आपल्या नावाला सिद्ध करणारी बॅटिंग करण्याचा प्रयत्न. इथे एज होती, बॅकअप त्या ठिकाणी सज्ज आहे. एक सिंगल घेतली जाईल का नाही. विकेट महत्वाची आहे आणि वाचवलेल्या विकेट धावा बनवतात. हा क्रिकेटच्या कारकिर्दीचा आज तागायत सगळ्यात मोठा इतिहास आहे. मान्यवरांची मांदी आली या मुख्य मंचावर, त्याचबरोबर प्रेक्षकांची वर्दळ या सीमारेषेच्या पलीकडे. आणि आपण पाहू शकाल खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील याची नोंद आपण ठेवायची आहे. जाऊ मॅच कडे गोलंदाज सज्ज आहेत. माईज 2 षटकार खाल्लेत स्टॅकिंग एंडवर सर्वेश. पुन्हा एकदा प्रयत्न तर केलाय परंतु या प्रयत्नात किती यश मिळेल आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथ्या बॉलवर आणखी एक धमाका, उत्तुंग, ह्यूज माइटी षटकार.
हे रणशिंग फुंकले जय जलेश्वर वाडेकर संघाच्या वतीने आणि बॅट्समन सिद्धू पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवणारी बॅटिंग सर्वेश पाटील यांची पाहायला मिळाली। 4 चेंडू खेळले सर्वेश पाटील आणि 4 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकलेत। या क्षणाला आरसीसी राया संघ म्हणत असेल हे जिंदगी जितनी चाहे उतनी नचा लेकिन गाने तो अच्छे बजा। स्टॅकिंग एंडवर बॅट्समन सर्वेश पाटील इज ऑन फायर। मैदानाला आग लावून टाकली बॅट्समन सर्वेश पाटीलनं। पुन्हा एकदा प्रयत्न केला परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झाला नाही। बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे। या क्षणाला गोलंदाज माही देखील सांगत असताना कीप डिस्टन्स सेफली कमबॅक केलंय पण या कमबॅकचं सातत्य किती आहे पाहणं या मॅच मध्ये मजेशीर आणि गरजेचं राहील। या स्टील 1 टू गो शेवटचा बॉल असेल शिल्लक। 11 बॉलचा खेळ संपला आणि जय जलेश्वर वाडेकर या संघाची धावसंख्या धावफलकावर तब्बल 32 धावा। अजूनही या षटकातील एक शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि स्टॅकिंग एंडवर बॅट्समन सर्वेश पाटील पुन्हा एकदा प्रयत्न केलाय फटका दमदार आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। सर्वेश पाटीलच्या बॅट मधनं आणखी एक रॉकेट शॉट षटकार। राया संघ क्षेत्ररक्षण लाभा। एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ समाप्त। या षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकले बॅट्समन सर्वेश पाटील आणि 6 चेंडू खेळला बॅट्समन सर्वेश पाटील। का बॅटिंग आहे तोडफोड बॅटिंग कोण होईल धडाकेबाज आणि इथे रणशिंग फुंकले जात आहेत। सन्माननीय प्रदीपजी पवार साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। या स्पर्धेच्या वतीनं प्रदीपजी पवार साहेब आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो 2 षटक संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 38 धावा। 19.00 ची सरासरी टीम जय जलेश्वर वाडेकर संघाने घातलेली आहे। पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा, या षटकामध्ये तब्बल 24 धावा। पहिल्या षटकामध्ये 3 चौकार, या षटकामध्ये 4 षटकार आणि आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी अली नावाच्या गोलंदाजावर। परंतु स्टॅकिंग एंडवर सिद्धू पाटील अनुभवाचा भरणा असणारा खेळाडू स्टॅकिंग एंडवर काय कॉन्ट्रीब्युशन देईल। स्टेप आउट झाले फटका चांगला आहे अगदी सहज याला म्हणतात स्टँड अँड डिलिव्हर। बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅट्समन सिद्धूच्या बॅटमधनं धडाकेबाज षटकार। स्पॉन्सर केलाय त्यांचं देखील स्वागत। व्यवस्थापन समितीच्या वतीने आणि सन्माननीय सचिनजी दळवी साहेबांनी घेतलेली ऐश्वर्य संपन्न मेहनत या सगळ्या व्यवस्थापन समितीला रंग उधळले जात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम जय जलेश्वर वाडेकर संघाचा डंका सध्याच्या घडीला पुन्हा एकदा पीटला जातोय आणि वाजवला जातोय। दाही दिशा धुंडून आहेत बॅट्समन सर्वेश पाटील आणि बॅट्समन सिद्धू पाटील या दोनही फलंदाजांच्या वतीनं। बॅटच्या अगदी रडार मध्ये आहे, बागपोड आले, जागा बनवली, बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर आहेत, चेंडू उचलला फेकला। या कालावधी दरम्यान एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल जय जलेश्वर वाडेकर जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद तब्बल आणि तब्बल 49 धावा। तिसरं षटक मार्गस्थ आहे। एकंदरीत 15 बॉलचा खेळ संपलाय आणि 15 चेंडूमध्ये तब्बल 49 धावा। त्यामध्ये अतुल भोईर लवकरात लवकर बाद झाले आणि एका बाजूला पाहिलं सिद्धू पाटील आणि एका बाजूला पाहिलं तर सर्वेश पाटील। 24 धावांची वाजली इनिंग दोन्ही खेळाडूंनी साकारलेली आहे। का बॅटिंग करतात आपल्या संघासाठी हे कॉन्ट्रीब्युशन आहे। तू आणि मैं कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे।
षटक अली यांचा आहे. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर एक सिंगल आणि चौथा चेंडू डॉट बॉल. या बॉलवर धाव नाही आहे. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. फिल्डिंग करणारी टीम आरसीसी राया या संघासाठी. ऑफिशियल रिव्ह्यू बाय. चला थर्ड अंपायर आपण रेडी व्हा आणि फलंदाज सुरक्षित आहे की नाही पहा. प्रेक्षक पुन्हा एकदा जागे व्हा. तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक झेल पकडतील त्यांच्यासाठी सन्माननीय यशवंतजी दळवी साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज आहेत पॉपिन क्रीजच्या लाईनला बॅट ग्राउंडिंग केलेली आहे आणि तदनंतर चेंडूबाला. याची नोंद आपण घ्या. सुरक्षित आहेत फलंदाज. सुंदर वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा आणि प्रेक्षक जेलसाठी पारितोषिक वाढलेलं आहे. सन्माननीय सुनीलजी दळवी साहेब यांच्याकडनं त्या जेलसाठी मैदानाच्या बाहेर जेल पकडला तर 201 रुपयाचं पारितोषिक आहे आणि यशवंतजी दळवी साहेब यांच्याकडनं 100 रुपये, म्हणजे एका जेलसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा पारितोषिक वाढलंय. आदरणीय प्रकाशजी दळवी साहेब यांच्याकडनं सुद्धा ऐवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. खूप सारी बक्षिसांची खैरात आणि टोटल मोजली जाईल. इथे लोबो फुलटॉस संधी होती बॅट्समनसाठी मोठा फटका खेळण्याची, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इथे फेकलाय डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल फेकले गेले आणि कमबॅक मी तर म्हणेन केलंय टीम आरसीसी राया या संघानं करावं लागेल. कारण एका बाजूला पाहिलं तर जितकी चांगली फलंदाजी आहे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली गोलंदाजी तुम्हाला सातत्याने जय जलेश्वर वाडेकर संघाच्या वतीनं सातत्याने पाहायला मिळालेली आहे. मित्रांनो, टीम मीटिंग कमी करा आणि क्षेत्ररक्षण लावा. लगेचच सामन्याला सुरुवात करा. वेळ आपल्याकडे नाही आहे. सेमी फायनल चालू आहे. 5:21 झालेले आहेत. याची नोंद आपण घ्या. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम जय जलेश्वर वाडेकर या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 53 धावा. स्वतःच्या अस्तित्वाची असणारी लढाई आहे आणि इथून जात असताना आपल्या गावामध्ये गेल्यानंतर आपल्या गावामध्ये आपलं सहर्ष स्वागत व्हावं आणि इथून जात असताना व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सगळ्या गोष्टी हायजॅक करावं. यासाठी आज आता ताबडतोब हे कर्म करणं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून म्हटलं जातं ना, कल करे सो आज, आज करे सो अभी. निमित्त फक्त एक आहे. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 ही ट्रॉफी आम्हाला मिळवायची आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. उपसरपंच सन्माननीय विष्णुशेठ दळवी आपणास विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गोरवलीकरांची ही सगळ्यात मोठी ऐश्वर्य संपत्ती आहे आणि पाहता पाहता मान्यवरांची मांदी या मुख्य मंचावर प्रेक्षकांची अलोट ऐश्वर्य संपन्न गर्दी. इथे ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय पाहणं गरजेचं आहे. इथे काय घडलंय पाहणं गरजेचं आहे. ऑफिशियल कळवतील आणि फलंदाज एक सिंगल धाव. एका सिंगल धावेच्या साथीनं ऑफिशियल निर्णय येऊ द्या. हॅलो हॅलो शेवटचं षटक चालू आहे आणि आपण पाहू शकाल शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज अरमान यांच्यावर. पहिलं षटक अप्पू यांनी फेकलं, 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये माई झाले तब्बल 24 धावा. 4 षटकार वसूल केले सर्वेश पाटील यांनी. अली तिसऱ्या षटकामध्ये आले, तब्बल 15 धावा खर्च केला आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अरमान. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. प्रत्येक बॉल जबाबदारीने फेकले जात आहेत, कारण गोलंदाजांचं महत्वाचं काम या मोमेंटला आरसीसी राया संघासाठी आहे की धावा वाचवणं किंबहुना विकेट घेणं. आणि एका बाजूला पाहिलं तर सातत्याने चौकार आणि षटकारांची आक्रमण जय जलेश्वर वाडेकर संघाच्या वतीनं पाहायला मिळाली. का बॅटिंग केली. अतुल भोईर बाद झाल्यानंतर सिद्धू पाटील आणि सर्वेश पाटील या दोघांनीही पालखी उचलण्याचं काम आणि वाहून नेण्याचं काम आतापर्यंत योग्यरित्या केलेलं आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील.
एकंदरीत 4 बॉलचा खेळ संपला. चौथ्या बॉलवर देखील एक सिंगल कंप्लीट केली गेली. शेवटच्या 2 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे आणि टीमची टोटल धावफलकावर आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या 1 गडी बाद. तब्बल 57 धाबा. संध्याकाळच्या वातावरणामध्ये हवेचा झोक अनुभवायला मिळतोय पूर्वेच्या दिशेला. सन्माननीय नारायणजी दळवी, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय दत्ताशेठ भंडारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सन्माननीय नारायणजी दळवी साहेब, वेलकम, आपण आलात, आपलं देखील स्वागत आहे. खरं तर शेवटचं षटक आरसीसी राया संघासाठी खूप महत्वाचं राहिलेलं आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाज आरमानच्या वतीनं 5 चेंडू फेकले, 5 चेंडूमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 5व्या बॉलवर एक विकेट देखील मिळवली आणि धावसंख्या जय जलेश्वर वाडेकर या संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 58 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. अपेक्षा, मानस, धाडस, शौर्य, धैर्य, पराक्रमाची दैदिप्यमानता आणि या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन अपेक्षांचं ओझं एका षटकारासाठी प्रयत्न केले जातील, शंका नाहीये. बॅट्समन सिद्धू पाटील, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र आक्रमण करण्याची संधी नाहीये. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि एका बाजूला पाहिलं तर जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकं संपली, 60 धावा आणि विजयासाठी टीम आरसीसी राया संघाला बनवायच्या आहेत तब्बल 61 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया शिवनेरीचा बुलंद आवाज सर्वांनी साथी समालोचक निखिलजी ठोंबरे सर. थँक्यू. धन्यवाद रमेश महाराज शिंदे सर. गुड इव्हिनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं एकबिरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा आयोजित एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये सहर्षाचं स्वागत आहे. आपण एन्जॉय करतायत. सेमी फायनल क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला संघ आपण पाहतोय मोहम्मद कुंगले यांनी प्रस्तुत केलेला संघ आरसीसी राया आणि दुसऱ्या बाजूला विकासदादा गायकवाड प्रसिद्ध उद्योजक तिसगाव यांनी प्रस्तुत केलेला जय जलेश्वर वाडेकर हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये सचिन शेठ दळवी, नितेश दादा मेहेर, मिलिंद दादा दळवी आणि सचिन दादा रमेश दळवी यांच्या माध्यमातून हे बहरदार आयोजन 4 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. दाखल होताना पाहायला मिळते एका बाजूला कामरान कुंगले, अजून एक 4 चौकार.
संख्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. जो संघ जिंकेल तो संघ रुंदे या संघाबरोबर अंतिम सामना खेळेल. पिंट्या शेठ तरे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिकांचा वर्षाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अतुल भोईर आहेत. गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडवर अप्पू आहे. धावफलकावर 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. अतुलचा हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर फटका. व्हाट अ शॉट. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करेल सीमारेषेचा सफर. कामरान कुंगलेचा धमाका. षटकार. नाग्या इन द मिक्स. षटकार येतोय. संघा धावसंख्या 23 धावा. अतुल भोईरच्या विरोधामध्ये खेळलेला पॉवरफुल तडाखेबंद षटकार कामरान कुंगलेच्या बॅट मधून. बॉल मैदानामध्ये पाठवा. प्रेक्षक वर्ग तुम्हाला ही महत्वाची सूचना. धन्यवाद. तुमचं मनापासून आभार. कॅच पकडला असतं तर 700 तुम्हाला मिळाले असते. इथे कॅच खूप महत्वाचे राहतील. मैदानाच्या आतमध्ये कॅचची किंमत भरपूर आहे. मैदानाच्या बाहेरही किंमत भरपूर आहे. मैदानाच्या बाहेरील प्रत्येक झेलासाठी तब्बल पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे 700 रुपयाचं. कामरान काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. अतुलच्या विरोधामध्ये षटकार खेळलाय. धावफलकावर धावसंख्या 23. इथे टाकलेला बॉल. पुन्हा एकदा सुंदर फटका. तिथे सर्वेश जबरदस्त झेल टिपतोय. फलंदाज कामरान बाद. संगीत डीजे नाग्या अँड ब्रदरच्या माध्यमातून त्यांचं कौतुक आपण करू. धावफलकावर धावसंख्या. धावफलकावर 23 धावा. या विभागामध्ये सर्वात जास्त मागणी काय? अजयजी तरे यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम त्यांचं करूया या स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावसंख्या 23 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये माईज दाखल झालेत. अतुल भोईर. अतुलचा हा चेंडू अक्षरशः माईजला चेंडू समजू शकला नव्हता. जबरदस्त चेंडू. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची खूप मोठी क्षमता. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की फिरकीचे जादूगर, फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेकरला पाहिलं जातं. सिद्धू पाटील पासून झालेली सुरुवात आणि सध्याच्या घडीला आता प्रत्येक गोलंदाज आपल्या फिरकीच्या जाळ्यावर दुसऱ्या फलंदाजाला नाचवत असतो. परंतु मैदानामध्ये कामरानने जबरदस्त बॅटिंग केली आहे. स्ट्रायकर एंडवर अप्पू. धावफलकावर 24 धावा. बिगेट. हवाई हल्ला. हवाई सफर. तिथे 700 रुपयाचा प्रश्न. झेल ड्रॉप. षटकार. धावफलकावर 30 ऑन द बोर्ड. 31 बनवायच्या 30 झाल्यात. पुन्हा एकदा शफल झाले. डीप फाईन लेगला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक हो आणि सर्वेश कडून खूप मोठी चूक. चेंडू सीमा पार. अप्पूला जीवनदान. चेंडू सीमा पार. 4.
12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये बनवायच्या विजयासाठी 27 धावा. 12 चेंडू 27 चं समीकरण. 34 झालेल्या आहेत 2 षटकांमध्ये. आता 27 बनवायच्यात फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. रुंदे संघ वाटच पाहतो आपल्या विरोधामध्ये येतो कोण. जबरदस्त बॅटिंग बॅटिंग मैदानामध्ये करतायत. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या चौफेर खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवात जबरदस्त राहिली. विकेट हॅट्रिक साठी विकासदादा गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसिद्ध उद्योजक माईचा फटका उंच हवेत आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. पंचांचा निर्णय 4 धावा चौका. धापलकावर धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 38. रिव्हर्स खेळलेले आहेत आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. आरसीसी राया जबरदस्त संघ आहे, परंतु हे विसरून चालता येणार नाही की समोर तितक्याच ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. गोरसाई बी ला हरवण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे असा आरसीसी राया. पाहूया आज काय घडतं मैदानामध्ये. गोलंदाज तयार. सिद्धूचा हा चेंडू आणि बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे सुंदर राहिलं. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 39. 9 चेंडू शिल्लक आहेत. 22 बनवायच्यात आरसीसी रायाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. स्ट्रायकरींवर अप्पू कुंगले. 9 चेंडू 22 धावा हे समीकरण. अप्पू कुंगलेची इनिंग महत्वाची राहील. त्याचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर सिद्धू गोलंदाजीसाठी तयार आहेत. स्ट्रायकरींवर बॅटर अप्पू. सुंदर असा बॉल. तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल. एकच्या जास्त काही नाही. धावफलकावर धावसंख्या 40 धावा. 8 चेंडू शिल्लक आहेत. 21 बनवायच्यात आरसीसी रायाला ग्रँड फायनल मध्ये एंट्री करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला त्याच 8 बॉल मध्ये 21 रोखल्या तर फायनल मध्ये प्रवेश करेल टीम विकासदादा गायकवाड प्रसिद्ध उद्योजक तिसगाव यांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानामध्ये. जय जलेश्वर वाडेकर. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉज. माइट्स बॅक टू द पवेलियन. 7 चेंडू 21 चं समीकरण. डीजे नागेश. डीजे नागेश यांच्या माध्यमातून 22 जानेवारी 2024 प्रत्येकाचं स्वप्न साकार होणारा दिवस. अप्रतिम संगीत सध्याच्या घडीला वाजवत असताना 21 बनवायच्यात. 7 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू सर्वात महत्वाचा राहील. स्ट्रायकरींवर रोप आहेत. अभ्यास त्यांच्या पाठमधून एखादा मोठा फटका येतोय का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर सिद्धू पाटील. एक्सपिरियन्स मॅन. जबरदस्त अनुभव आहे आणि अनुभवाची सिदोरी. त्याचा वापर दोन्हीकडे अनुभव. फटका दमदार. व्हाट अ शॉट. रौचच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. आरसीसी राया संघाला आनंद 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 देणारा षटकार. 6
चेंडू मध्ये आरसीसी राया या टीमला 15 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त रोप मैदानामध्ये आले. वय वर्ष 51, परंतु तोच तजुर्बा आपल्याला अजूनही पाहायला मिळतो त्या खेळाडूकडून. त्याच्या पाठमधून षटकार आला. शेवटचे 6 चेंडू 15 धावा. मॅच मैदानामध्ये रंगात आली. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवणे सर्वात महत्वाचं राहील. जास्त वेळ खर्च करतायत आणि गोलंदाजी पंच आमच्या बाजूने वळतील. प्रदीप दळवे यांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 47. 14 बनवायच्या. 6 चेंडू शिल्लक. सर्वेश पाटील स्ट्रायकर इनवर. अप्पू कुंगले. सुंदर बॉल. फटका दमदार. कडक 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 षटकार आणि झेल टिपलेला आहे. ऐवा झेल त्यांच्यासाठी मिळेल रोख रक्कम 700 रुपयाचं पारितोषिक. षटकार आला. 5 चेंडू 8. पुन्हा एकदा सुंदर असा बॉल. चेंडू हवेमध्ये. एपर्ट्स भरपूर चांगले लावलेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता धावा 2 धावा येतील. शेवटचे 4 चेंडू. आरसीसी रायाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 6 धावा. टाळ्यांचा कडकड कडकडाट होतोय. सर्वात जास्त फॅन फॉलोईंग आरसीसी राया संघाच्या मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त माहोल. 4 चेंडू 6 धावा. आरसीसी राया की त्यांच्या विरोधामध्ये जलेश्वर वाडेकर. 4 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय सर्वेश पाटील. इथे टाकलेला चेंडू. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 3 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. तानाजी म्हात्रे साहेब यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. 3 चेंडू 6. सुंदर फटका. विनिंग स्ट्रोक. जबरदस्त टोला. आरसीसी राया फायनल मध्ये दाखल. जबरदस्त टोले जंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय अप्पू कुंगलेच्या बॅट मधून. 6. काय स्ट्रोक खेळला. व्हॉट अ शॉट. त्यानेच घेतले का परत. हा मग 700 आणि 700 1400 होतात. देऊ आपण बरोबर त्यांना. त्यांनी जागाच ती पकडलेली. त्यांना माहिती आहे फटके कुठे येत आहेत. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. सागर मुकणे 2 कॅच घेतलेले आहेत. थोड्या वेळानंतर तुमचं पारितोषिक दिलं जाईल. तुम्ही कुठेही जाऊ नका.